नमस्कार, मी अक्षय कावडकर. आज आपण चंद्रपूरमध्ये कुकुडसात या गावी अविनाशजी उपरे यांच्या शेतामध्ये फील्ड व्हिजिटसाठी आलेलो आहे. यांच्याकडे सोयाबीन आणि कपाशी या दोन्ही पिकाला यांनी आपलं सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचं तंत्रज्ञान हे वापरत आहे. तर पुढील माहिती आपण यांच्याकडून जाणून घेऊ. तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी अविनाश बापूराव उपरे, राहणार कुकुडसा, पोस्ट लखमापूर, तालुका परभणी, जिल्हा चंद्रपूर. तर हे आपलं सोयाबीन पीक आहे तुमचं. कधीपासून तुम्ही याचे वापरत आहे? सर, मी गेल्या वर्षीपासून वापरला 1.25 एकरासाठी, अच्छा. आणि या वर्षी मी पूर्ण टोटली 2.5 एकर क्षेत्रासाठी वापर केला आहे. पूर्ण सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान. एकही दाणा रासायनिकचं नाही आणि एकही केमिकल नाही. बरं, आता तुम्ही याच्या आधी केमिकलचा वापरत होते. वापर करा. तर तुम्हाला याच्यामध्ये तरी फरक कोणता दिसून आला? सर, याच्यामध्ये एवढे खांदे होणार नव्हत्या आणि फुल एवढ्या लवकर येणार नव्हते, नाही का? अच्छा. हो, हे तुमच्या सोयाबीनला आतापासून हे म्हणजे फुलावर आली आहे. फुलावर आली. याले 28 जूनची लागवण आहे सर. याची 28 जूनची सोयाबीनची. सोयाबीन अच्छा. याच्यामध्ये 10 थैल्या एका एकराला 1 कृषीअमृत टाकलं. 10 बॅग. 10 कृषीअमृत. आणि याला वापरून टाकलं, नाही का आपलं. हां हां. त्याच्यानंतर मग पेरणी केली अच्छा. सोयाबीनची. हां. एका एकरामध्ये 1 बॅग पडली सोयाबीन. सोयाबीन. एक बॅग बियाणं तुम्ही पेरलं. बियाणं पेरलं. आणि त्याच्यामध्ये पेरताना सोयाबीन सोबत हां. सम्राट, शक्ती, मिराकल आणि हुंबद शिवमजूर. एक बॅगा पेरल्या. एक बॅग. त्याच्यानंतर आता याला समोरचा डोस आहे तो पाहू आपण. अच्छा. तर आता तुमचं आता म्हणजे यांचं पीक आता 2 ते 2.5 फुटाचं आहे आणि यांच्याच बाजूला जे एक केमिकल जे वापरते त्या शेतकऱ्यांचं जर आम्ही पीक पाहिलं तर ते अर्ध्या फुटाचंच आहे. अर्ध्या फुटापेक्षा पण कमी आहे. आणि यांची सोयाबीन बघा की आता चांगल्या पद्धतीनं म्हणजे फुलावर येऊन राहिली, चांगल्या फांद्या केल्या आहे. तर हा तुमचा फरक आहे. बरं, तुम्ही संतुष्ट आहे का नाही? हो ना सर, समाधान आपण समाधानी आहे. थोडासा खर्च येते पण समाधानी आहे. निघते बेनिफिट समोर येतं. हो, म्हणजे पीक पाहून आपल्याला समाधान वाटते. समजा 2 पोती लोकांपेक्षा जास्त तर झालं ना आपला खर्च. निघाली जमीन बनत आहे सर. जमीन बनवून आणि यांची जमीन सुद्धा चांगली, पाण्याचा निचरा चांगला होऊन राहिला, कुठंच म्हणजे पाणी धरून नाही आहे. एवढा पाणी ना सर, आपण कापसाला सुद्धा केलं ना. कापसाले. तर नमस्कार, आपण आताच अविनाशजी उपरे यांचं सोयाबीन पीक पलीकडेच आहे ते आता बघितलं. आता आपण यांनी जे कपाशी पिकावर सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान याचा वापर केला आहे तर त्याच्याबद्दल आपण यांच्याकडून माहिती घेऊ. तर तुम्ही याची पराठीची लागवड कधी केली? सर, 15 जूनची लागवड आहे. 15 जूनची लागवड. 15 जून तुम्ही पेरणी केली. बरं, तर तुम्ही बेसल डोस वगैरे कशा पद्धतीने दिला? सर, याला पेरताना मी ना जे आपली सारे राहते नाही का, हा, वरंबा पद्धत आहे ना सर. बेड नाही ना, सारे हा, सारे. हा. त्याच्यामध्ये सम्राट, शक्ती, मिराकल, हुंबद 1 बॅगा पेरलं आधी. हा. नंतर टोकन केली. आणि कृषी कृषीअमृत त्याच्यामध्ये पण पेरलं. त्याच्यामध्ये मग त्याच्यानंतर तुम्ही टोकन केलं. हा, आणि त्याच्यानंतर मग दुसरा डोस दिला का? दुसरा डोस दिला ना सर. आता ह्या दुसरा डोस झाला आता. अच्छा, म्हणजे 2 बेसल डोस तुमचे झाले. बरं, आणि आता याच्यामध्ये तुमची एवढी पराठीची कपाशीची वाढ आहे. ज्याला सर 1 फवारणी मारली. ड्राफ्ट चार्जर, फूट चार्जर, एक फवारणी आणि 2 बेसल डोस. आणखी एक अळीसाठी म्हणून नाही का आपलं किट करून माव आले होते. हा हा. डिसीज फायटर, पेस्ट फायटर, अच्छा. वॉटर चार्जर, त्याची फवारणी झाली. बरं, आणि आता तुम्ही जर बघाल तर यांच्या शेताच्याच बाजूला एक जे रासायनिक खत वगैरे वापरत आहे त्यांची पण कपाशी आहे, पण यांच्या कपाशीमध्ये आणि त्यांच्या कपाशीमध्ये डबलचा फरक आहे. त्यांची कपाशी पण म्हणजे 1 फुटाची आणि यांची कपाशी आता सर याला फुटवे भरपूर आहे. फुटवे बघा. फुटवे हे बघा, आतापासून म्हणजे पात्या येऊन राहिल्या, फुलं आहे आणि फुटवे आतापासून यांच्या कपाशीमध्ये आहे. आणि मॅडम याला सर याला आपलं चल गुळ पहा. गुळ ठोकरा लोकांपेक्षा कापसाचं गुळ नाही. बरोबर आहे. झाडाची क्वालिटी, फूड, त्याचा बुंदा आणि का म्हणते ते पानाची क्वालिटी वगैरे सगळं चांगलं आहे. आता आपण एक यांच्याच बाजूचा प्लॉट पाहू का जो केमिकलवाला आहे. बघा, आता अविनाशजी उपरे यांच्याच भावाचं पलीकडे शेत आहे. त्यांच्या शेतामधली जर आपण सोयाबीन पाहिली तर याची उंची फक्त अर्ध्या फुटाची आहे. आणि जे आपण उपरे यांची जर पाहिली, जे आपलं सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान वापरत आहे, यांची सोयाबीन आपण पाहिल्यानंतर ते 2 ते 2.5 फुटाची सोयाबीन आहे. आणि त्याला फुटवे चांगले आहे, फुलाची संख्या चांगली आहे. आणि याच्यामध्ये आता तुम्ही याचं बघा, तसंच सोबतच यांचा प्लॉट कपाशीचा आहे. आणि मेन म्हणजे यांची पराठीची लागवड उपरे आणि यांच्या भावांची आणि सोयाबीनची एकच दिवसची लागवड आहे. आता बघा, क्रॉप दाखव. बघा, तुम्ही जर कपाशीची जर उंची जर पाहिली तर बघा, फक्त अर्ध्या फुटाची आणि खूपच क्वचित म्हणजे 1 फुटाची जर दिसत आहे.
हा आपला आता बघा तुमच्या प्लॉटमध्ये आणि यांच्या प्लॉटमध्ये की डबलचा फरक असला जमीन आसमानचा फरक आहे. जमीन आसमानचा फरक आहे. आणि बघा झाडाची उंची बघा आणि आपली फुलाची संख्या बघा. फुलाची संख्या आपल्या प्लॉटमध्ये खूपच चांगली आणि आहे. फुटवे जास्त आहे सर. फुटवे चांगले आहे. म्हणजे आपलं उत्पादन उत्पादन जास्त. चांगलंच होणार आहे यांच्यापेक्षा. म्हणजे तुम्हाला समाधान आहे का आपण जे करत आहोत आपला पैसा कुठं वाया नाही नाही. नाही वाईट फक्त गुंतवणूक आहे सध्या. हा गुंतवणूक आहे. गुंतवणूक. ठीक आहे, धन्यवाद.